नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. स्वाती इंडस्ट्रीज प्रकरणात राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांची केली दिशाभूल, नागरिकांनाही अंधारात ठेवल्याचा आरोप. HDFC बँकची 29 लाख रुपयांनी फसवणूक, रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीवर RRCने प्रकाश टाकताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले कारवाईचे आदेश. राजेश्वर सेतूजवळ घाणीचे साम्राज्य, दुर्गंधीमुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना होत आहे त्रास. जिल्हा न्यायालयातील परिसरात एकाने स्टंटबाजी करीत प्राशन केले फिनाईल, पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण. आता सविस्तर बातम्या. अकोला महापालिकेने मालमत्ता सर्वेक्षण करण्यासाठी खासगी कंपनीस ठेका दिल्याचे उत्तर विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांना दिले. परंतु शहरात कुठल्याही मालमत्तांचे सर्वेक्षण स्वाती इंडस्ट्रीजने केल्याची नोंद नाही. त्यामुळे महापालिकेद्वारे विरोधी पक्षनेत्यांची दिशाभूल केल्याचा आरोप निलेश देव यांनी केला आहे. अकोला महापालिकेने मालमत्ता संरक्षण करण्यासाठी खासगी कंपनीचे ठेका दिल्याचे उत्तर विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी दिले, पण प्रत्यक्षात शहरात कुठल्याही मालमत्तांचे सर्वेक्षण स्वाती इंडस्ट्रीजने केल्याची नोंदच नाही. त्यामुळे महापालिका राज्याच्या विरोधी पक्षनेत्याबरोबर अकोलेकरांना फसवीत असल्याचे चित्र आहे, असा आरोप युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी केला आहे. राज्यात केवळ अकोल्यात का खासगीकरणातून सर्व करांची वसुली, 5 वर्षाचा कोट्यवधींच्या कंत्राटाची मान्यता राज्य शासनाकडून का घेण्यात आली नाही, अनुभव नसलेल्या कंपनीला वसुलीचा ठेका कसा दिला, 2च निविदा प्राप्त झाल्यानंतर निविदा उघडण्यास घाई का केल्या गेली, 2017ची असेसमेंट वकारवाढीचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना नव्याने ठेका कसा दिला गेला, 1 लाख कर्जाचे नियमित कर भरत असताना खासगी कंत्राटदारास का ठेका दिला गेला, वसुलीच्या रकमेतून किती विकास कामे मार्गी लावले, हद्दवाढीच्या भागात विकास कामे का नाहीत, अकोलेकरांच्या मूळ समस्या कधी सुटतील, अशा मूळ प्रश्नांची कुठलेही उत्तर विरोधी पक्षनेत्यांना देण्यात आले नसल्याचा दावा निलेश देव यांनी केला आहे. त्यांनी याविषयी राज्य शासनाबरोबर विरोधी पक्षनेत्यांना पत्र दिले होते. त्याचे उत्तर निलेश देव यांना देखील दिले होते, पण त्यात दिशाभूल केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी केला आहे. HDFC बँकेच्या लोन सुविधांचा लाभ घेत साहित्य खरेदी न करता एजंटच्या मदतीने प्रत्यक्ष पैसे काढणाऱ्या 13 जणांविरोधात रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 3घांना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत. सदर प्रकरणात 29 लाख रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. HDFC बँकेचे नागपूर शाखेचे रिजनल मॅनेजर पंकज ओरेकर यांनी फिर्याद दाखल केली की अकोला येथील रहिवासी काही जणांनी बँकेमध्ये खाते उघडल्यानंतर त्यांना बँकेद्वारे डेबिट कार्ड इश्यू करण्यात आले. त्यांना मिळालेल्या ऑफरनुसार साहित्य खरेदी करण्याकरिता लोन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. साहित्य खरेदी केल्यानंतर त्याची रीतसर पावती बँकेत जमा करणे गरजेचे असताना या लोकांनी एजंटच्या मदतीने लोनमध्ये अफरातफर करीत साहित्य खरेदी न करता पैसे विड्रॉल केले. त्यामध्ये बँकेची फसवणूक करण्यात आली. यामध्ये 13 जणांचा समावेश असून या नागरिकांविरोधात रामदासपेठ पोलिसांनी 450-23 कलम 420-34 नुसार गुन्हा दाखल केला. यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपी फरार आहे. या 13 आरोपींनी जवळपास 28,94,827 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यामध्ये सना कॉम्प्युटर, अंजुमन बाजार बाळापूर, राज मोहम्मद उस्मान चौधरी राहणार मनकर्णा प्लॉट अकोला, शारिक उर्फ शाहरुख बिस्मिल्ला शहा नायगाव अशी आरोपींची नावे असून आरोपी वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी माहिती दिली. पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे 450/23 420-34 HDFC बँकेचे मॅनेजर पंकज शामराव ओरेकर यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये एकूण 13 आरोपी निष्पन्न झालेले तपासामध्ये. आरोपींनी गुन्हा करताना बँकेमध्ये खाते उघडले. खाते उघडल्यानंतर बँकेने त्यांना डेबिट कार्ड इश्यू केले. डेबिट कार्डच्या ऑफरनुसार बँकेकडून त्यांना
गुड्स म्हणजे सामान खरेदी करण्यासाठी लोन अप्रुव्हल झाले. संबंधित खातेधारकांनी बँकेचे जी ऑफर आहे सामान खरेदी करून ती सामानाची रिसीट रीतसर बँकेमध्ये जमा करून दाखवणे असे न करता काही एजंट्स यांना पकडून सदर लोन मध्ये अफरातफर करून सामान खरेदी न करता कॅश विड्रॉ केलेले आहे. असा 28 लाखच्या जवळपास बँकेची त्यामध्ये फसवणूक झाल्याचे बँकेचे निदर्शनास आले नाही. बँकेने पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे तक्रार दिल्याने त्याबाबत गुन्हा दाखल करून यातील 3 आरोपी काल रोजी अटक केलेले आहेत. त्यांना आज रोजी माननीय न्यायालयात हजर करून इतर आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना देखील अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे. अकोला शहरातील अवैध वाहतुकीचे वृत्त RRC न्यूजने प्रसारित करताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व अवैध प्रवासी वाहतुकीवर कडक कारवाईचा आदेश दिला. त्यामुळे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अकोला शहरातील प्रमुख रस्त्यांवर क्षमतेपेक्षा जास्त शालेय विद्यार्थी बसवून खासगी वाहनातून अवैध वाहतूक होत असताना प्रादेशिक परिवहन विभाग अकोला व शहर वाहतूक नियंत्रण शाखा याकडे दुर्लक्ष करीत आहे. विशेष बाब म्हणजे रस्ता सुरक्षा समिती सुद्धा याकडे लक्ष द्यावयास तयार नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. अशी अवैध वाहतुकीवर बातमी RRCने मंगळवारी प्रसारित केली होती. अकोला शहरात अवैध वाहतुकीने कळस गाठला आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या खासगी वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत प्रत्येक शाळेसमोर ही खासगी वाहने ऑटो सहज पाहायला मिळतात. बेधडकपणे क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवून ही वाहतूक शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर सुरू असते. परंतु एकही कर्मचारी यावर कारवाई करण्यासाठी धजावत नाही. कदाचित अर्थपूर्ण कामामुळे याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा होत आहे. विशेष बाब म्हणजे एका ओमिनीमध्ये तब्बल 20 ते 25 विद्यार्थी बसवून हा जीवघेणा प्रवास सुरू आहे. आजपर्यंत प्रादेशिक परिवहन विभाग अकोला व शहर वाहतूक नियंत्रण शाखेने एकही कारवाई या वाहनांवर केल्याचे दिसून येत नाही. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने कोंबून प्रवास करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात नाही. याच RRCच्या बातमीची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेची तारांबळ उडाली आहे. अकोला महानगरपालिकेच्या वतीने एकीकडे स्वच्छ अकोला सुंदर अकोलाच्या नावावर लाखो रुपये खर्च करून ठेकेदारांचे खिसे गरम करण्यात येतात. परंतु दुसरीकडे शहरात घाणीचे साम्राज्य झाले असून त्याकडे मात्र मनपा प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्वच्छ अकोला सुंदर अकोला या नावाने शहराच्या स्वच्छतेसाठी खासगी कंत्राटदारांवर दरमहा लाखो रुपये खर्च करणारी अकोला महानगरपालिका मोठ्या दिमाखात उभारलेल्या राजेश्वर सेतू परिसराच्या स्वच्छतेकडे डोळेझाक करीत आहे. हा पूल तत्कालीन भाजप सरकारच्या कार्यकाळात बांधण्यात आला. मात्र काही वर्षातच या पुलाची दुरावस्था झाली आहे. पुलावरील लोखंडी रेलिंग गायब झाले आहेत. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर पूर्ण अंधार असतो. या पुलाजवळ रात्रीच्या वेळी मद्यपी खुलेआम मद्यपान करताना दिसतात. परिसरातील नागरिक घरातून निघणारा कचरा आणि पूजा साहित्य आणून नदीपात्राजवळ टाकतात, तर मनपा कर्मचारी भटक्या जनावरांचे मृतदेह येथे टाकतात. दुसरीकडे परिसरातील चिकन विक्रेतेही कोंबडीची पिसे व इतर उरलेले साहित्य आणून येथे टाकतात. त्यामुळे या ठिकाणी भयंकर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे राजेश्वर सेतू जवळून जाणाऱ्या नागरिकांना नाकावर हात ठेवून मार्गक्रमण करावे लागत आहे. दुर्गंधीचा त्रास होत आहे. या दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांचे आणि पुलावरून जाणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साफसफाईवर दरमहा लाखो रुपये खर्च करणाऱ्या महापालिका प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने लक्ष देऊन राजेश्वर सेतू परिसराची युद्धपातळीवर स्वच्छता करावी अशी मागणी होत आहे. जुने शहर बाळापूर नाका परिसरात राहणाऱ्या एका इसमाने जिल्हा न्यायालयातील 4 क्रमांकाच्या कोर्टासमोर स्टंटबाजी करीत फिनाईल पिल्याने एकच धावपळ उडाली होती. पोलिसांनी त्याला त्वरित रुग्णालयात भरती केल्याने सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बाळापूर नाका परिसरात रहिवासी आकाश सुभाष तिवारी नामक इसमाने आज बुधवारी जिल्हा न्यायालयामधील 4 क्रमांकाच्या कोर्टासमोर स्टंटबाजी करीत फिनाईल घेतले. त्याच्या या प्रकारामुळे एकच धावपळ उडाली होती. कोर्टामध्ये कर्तव्य बजावत असताना PSI देविदास ग्यारल व पोलीस कर्मचारी राजेश यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी लगेच आकाश तिवारीला वाहनात टाकून शासकीय रुग्णालयात भरती केले. सध्या आकाश तिवारी यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश तिवारी याचे काल रात्री घराजवळच कोणाशी तरी भांडण झाले होते.
त्याच्या विरुद्ध जुने शहर पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दाखल आहे. आकाश हा गुंड प्रवृत्तीचा असल्याचेही सांगण्यात येत आहे. यामधूनच कदाचित त्याने स्टंटबाजी करीत न्यायालय परिसरात फिनाईल घेतले असावे असा अंदाज व्यक्त होत आहे. अचानक आकाशने न्यायालय परिसरात फिनाईल का घेतले असा प्रश्न उपस्थित असून पोलीस तपासात कदाचित ही बाब समोर येऊ शकते. विमुक्त जातीमधील घुसखोरी थांबवण्याकरिता गोर सेनेच्या वतीने नागपूर येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी कोणत्याही मंत्र्यांनी निवेदन स्वीकारले नाही. राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोर सेनेच्या वतीने चप्पल मारो आंदोलन करण्यात आले. विमुक्त जाती अ मधील अवैध घुसखोरी थांबवावी याकरिता गोरसेना व सकल विमुक्त जाती अ च्या वतीने दिनांक 8 डिसेंबर रोजी प्रांताध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान विमुक्त जाती अ मध्ये होत असलेल्या अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य मोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित होते. गोरसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चा संदर्भात दुपारी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे व इतर मंत्री विधिमंडळात हजर असून कोणीही या बाबत निवेदन स्वीकारण्याकरिता आले नाही. तसेच महाराष्ट्रातील 5 कोटी विमुक्त जाती प्रवर्गातील लोकांना हेतुपुरस्सर हे राज्यकर्ते दुर्लक्ष करीत असल्याच्या कारणामुळे आज संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोरसेनेच्या वतीने चप्पल मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांनी मंत्र्यांच्या प्रतिकात्मक फोटो छापलेल्या बॅनरला चपला मारीत त्यांची होळी केली. येणाऱ्या काळात बंजारा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य न केल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. बंजारा समाजातील तसेच विमुक्त जाती अ मधील जे काही आरक्षणात घुसखोरी होत आहे त्या आरक्षणाच्या घुसखोरी संदर्भात मागील 4 वर्षापासून समाजातील विविध संघटना व शिवसेनेच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन उपोषणं निवेदनं हे 4 वर्षापासून हा लढा चालू आहे. ते आरक्षणावरील घुसखोरी थांबावी म्हणून पण वेगवेगळ्या तातडीची सरकार ही घुसखोरी थांबवत नाही आहे. येणाऱ्या गेलेल्या 8 तारखेला हिवाळी अधिवेशनमध्ये नागपूरच्या संख्येने आम्ही मोर्चा काढला, पण त्या मोर्चाचं निवेदन घेण्यासाठी साधा एक मंत्रीसुद्धा तिथं आला नाही. त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं, त्यांच्या बॅनरला जोडे मारले आणि निषेध. अकोला शहरात सध्या पतंगबाजी सुरू झाली आहे. यासाठी लागणारा घातक चायनीज मांजा सुद्धा अकोल्यात विक्री होत आहे. या मांजावर कारवाई करण्यासाठी मनपाद्वारे अद्यापपर्यंत कोणतेही पथक गठीत केले नाही. त्यामुळे घातक चायनीज मांजा विक्री होत असून यामुळे दुर्घटना घडली तर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने त्वरित कारवाईसाठी पथक गठीत करण्याची मागणी होत आहे. मकर संक्रांतीला अजून 1 महिना बाकी आहे. मात्र अकोल्यात डिसेंबर महिन्यात पतंगबाजी शिगेला पोहोचलेली पाहावयास मिळते. यावर्षी ही पतंगबाजी जोरात सुरू आहे. या पतंगबाजीसाठी अनेक मुले चायनीज मांजाचा वापर करतात. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मांजा विक्रीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाकडून या मांजा विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही अकोल्यात मोठ्या प्रमाणात मांजा उपलब्ध आहे. हा मांजा कुठून येतो आणि कोण विक्री करतो असा प्रश्न उपस्थित झालाय. या मांजाची विक्री रोखण्यासाठी महापालिकेकडून सध्या कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही अशी माहिती झोन कार्यालयातून प्राप्त झाली आहे. पथक तयार करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतरच महापालिका पथक तयार करून कारवाई करू शकतो. गीतानगरमध्ये आठवडाभरापूर्वी एका महिलेच्या पायात मांजा अडकल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागल्याची माहिती आहे. दरवर्षीप्रमाणे अकोला महापालिकेत चायनीज मांजावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने पथक गठीत केले जाते. परंतु डिसेंबर महिना अर्धा उलटून गेला तरी पथकाचे गठन करण्यात आले नाही. तर दुसरीकडे अकोल्यात पतंगबाजीसाठी चायनीज मांजाचा वापर बिनदिक्कतपणे सुरू आहे. पतंगबाजीमुळे अनेक नागरिक जखमीही होत आहेत. ही बाब लक्षात घेता चायनीज मांजा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे. महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेमध्ये अकोला केंद्रावर मंगळवारी खंडग्रास हे नाटक सादरीकरण करण्यात आले. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणाऱ्या या नाटकात कलावंतांनी सुरुवातीपासून घेतलेली पकड शेवटपर्यंत कायम होती. एका चांगल्या नाटकाचा अनुभव अकोलेकरांनी घेतला. सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा 2023-24 अकोला केंद्रावरील प्राथमिक फेरी सुरू आहे. मंगळवार 12 डिसेंबर रोजी धनश्री बहुउद्देशीय संस्था कोलारा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या संस्थेच्या वतीने अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणार नाटक
खंडग्रासचे उत्कृष्ट सादरीकरण केले। या नाटकासाठी लागणारे साजेस, नेपथ्य, प्रकाश योजना, वेशभूषा आणि अभिनयाच्या जोरावर या नाटकातील कलावंतांनी प्रेक्षकांची मने जिंकली। खंडग्रास या नाटकाचे लेखक दिग्दर्शक डॉक्टर चंद्रकांत शिंदे यांनी खरंच कलावंतांकडून चांगल्या पद्धतीने अभिनय करून घेतला। नाटकाला योग्य ठिकाणी संगीत सुद्धा देण्यात आले। या नाटकातील प्रमुख पात्र म्हणजे डॉक्टर वशिष्ठ यांची भूमिका साकारणाऱ्या कलावंतांनी मेहनत घेतल्याचे दिसून आले। यासोबतच त्यांच्या अवतीभवती असणाऱ्या पात्रांनीही आपली भूमिका चांगली साकारली। 26 वर्षांपासून नवीन ग्रहाच्या शोधात असलेले शास्त्रज्ञ आणि त्यामागील षडयंत्र रचणारे जवळचे शत्रू आणि यातून उद्भवणारे प्रसंग मांडताना कलावंतांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले। या नाटकाची प्रकाश योजना उत्तम असली तरी काही ठिकाणी मात्र निरर्थक वापरल्यासारखी वाटली। नाटकातील प्रत्येक पात्राने आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच नाटकाला गती आली। एका वेगळ्या पठडीतील नाटक अकोलेकरांना अनुभवता आले। नाट्यप्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवा संघटनेने देशव्यापी संपाची हाक दिली असून या अनुषंगाने 12 डिसेंबर पासून अकोला जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपावर गेले आहेत। या संपाच्या अनुषंगाने ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांनी मुख्य पोस्ट कार्यालयासमोर निदर्शने केली। ग्रामीण डाक सेवकाच्या मागण्यांमध्ये जीडीएस कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे 8 तास काम तसेच नियमित कर्मचारी म्हणून घोषित करा, विभागीय डाक कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारी, रजा, पेन्शन, घरभाडे, शिक्षण भत्ता, टीए, डीए, मेडिकल सुविधा लागू करावी, डॉक्टर कमलेश चंद्र कमिटीच्या शिफारशी विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 2016 पासून सिनियर ज्युनियर कॅटेगरी 12, 24, 36 प्रमोशन ग्रुप, विमा 5 लाख आणि 180 दिवसाची पगारी रजा व रोखीकरण करण्यात यावे आदी मागण्यांसाठी ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपावर गेले आहेत। या संपामुळे डाक सेवा प्रभावित झाली आहे। खरीप हंगामात खते, बियाणे तसेच कीटकनाशके विक्री करणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांना विविध आमिष दाखवून फसवितात। अशा फसवणूक करणाऱ्या 13 कीटकनाशक व 6 खतांच्या कंपनीवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली। त्यामध्ये 9 प्रकरणे न्यायप्रविष्ट करण्यात आले आहेत। अकोला जिल्ह्यात खरीप हंगाम सुरुवातीला महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांद्वारा खते, बियाणे तसेच कीटकनाशके कृषी खरेदी करण्यास सुरुवात होते। ऐन या काळातच वेळेस शेतकऱ्यांना विविध आमिष दाखवून फसविणाऱ्या कंपन्या बाजारात दाखल होतात। सदर प्रकारामध्ये अकोला कृषी विभागाच्या विविध भरारी पथकांच्या मार्फत बाजारपेठमध्ये कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात 13 कीटकनाशक तर 6 खतांच्या कंपनींवर कारवाई करण्यात आल्या आहेत। यामध्ये कीटकनाशकमध्ये विजय क्रॉप सायन्सचे 3, गुजरात पेस्टिसाइड कंपनी, हरियाणाचे 2, भांगर इन्सेक्टिसाइड प्रायव्हेट लिमिटेड बुलंदशहर, उत्तर प्रदेशचे 2, बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद 1, मार्गो बायो कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेडचे 1, मिझुशी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 1, रॉयल क्रॉप सायन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हरियाणाचे 2, सुनील केमिकल प्रायव्हेट लिमिटेड मुंबईच्या 1 यावर कारवाई करण्यात आली असून यापैकी 9 प्रकरणात न्यायप्रविष्ट कोर्ट केस दाखल करण्यात आली आहे। उर्वरित 4 प्रकरणे न्यायालयात दाखल करण्याची येणार आहेत। या व्यतिरिक्त बोगस खत विक्री प्रकरणात ओलॅग्रो बायोसायन्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद, तेलंगणा, रामा फॉस्फेट अँड फर्टिलायझर या कंपनीबाबत न्यायालयात खटला सुरू असून निर्मा फर्टिलायझर लिमिटेड गुजरात, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर मुंबई, श्री ॲग्रो औरंगाबाद, स्मार्ट केम मुंबई या कंपन्यांना सक्त ताकीद देऊन सोडण्यात आल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात 7 तालुक्यामध्ये 7 तालुकास्तरीय भरारी पथकं व जिल्हा स्तरावर 1 जिल्हास्तरीय भरारी पथकाची आपण स्थापना केलेली आहे। त्यानुसार जिल्ह्यामध्ये 24 निरीक्षक आहेत। त्या निरीक्षकांच्या मार्फत आपण बियाण्याचे नमुने, खताचे व कीटकनाशकाचे नमुने घेतले। त्यापैकी एकूण 8 बियाण्याचे नमुने हे अपात्र ठरले
त्या अपात्र नमुन्याच्या बाबत आपण कोर्टमध्ये कोर्ट केस दाखल केलेले आहेत आणि त्याबाबतची पुढील कारवाई ही त्या निरीक्षक स्तरावरून होत आहे. तसेच खताचे 6 नमुने अपात्र ठरले आहेत. त्या 6 नमुन्यांचे पुनर्विश्लेषणाची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. सोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये 13 कीटकनाशकाचे नमुने अपात्र ठरले आणि त्या 13 नमुन्याबाबतची कोर्ट केस आपण अकोला न्यायालयामध्ये किंवा त्याच्या तालुक्याच्या न्यायालयामध्ये दाखल केलेले आहेत. त्याबद्दल त्या निरीक्षकांकडून पाठपुरावा करण्यात येतो आणि त्यानुसार कोर्टाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. स्वाती इंडस्ट्रीज प्रकरणात राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांची केली दिशाभूल, नागरिकांनाही अंधारात ठेवल्याचा आरोप. एचडीएफसी बँकची 29 लाख रुपयांनी फसवणूक, रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीवर आरआरसीने प्रकाश टाकताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले कारवाईचे आदेश. राजेश्वर सेतूजवळ घाणीचे साम्राज्य, दुर्गंधीमुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना होत आहे त्रास. जिल्हा न्यायालयातील परिसरात एकाने स्टंटबाजी करीत प्राशन केले फिनाईल, पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा आरआरसी डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.